पुढील दोन संघांनी बघा चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच या क्रीडानगरीमध्ये दाखल व्हायचंय। गुरुदत्त 40+ मानकोली आणि वेताल कोपर दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होईल। गावदेवी पिंपळगार आणि शेलोमाता वाल दोन्ही संघांनी आजच्या दिवसाचा विचार केला तर एक एक विजय संपादन केलेले आहे आणि अगदी दोन्ही संघांसाठी ही महत्त्वाची लढत आहे। बघूया सकाळच्या पहिल्या सत्रावर कुठला संघ आपला अधिराज्य गाजवतोय, शेलोमाता वाल की याच पंचकृषीतील पिंपळगार संघ। यानंतर पहिल्या फेरीचा आपण आजच्या दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना पाहणार आहोत, वेताल कोपर आणि गुरुदत्त मानकुली। त्यानंतर चौथा सामना असेल गावदेवी अंजूर आणि श्याम स्पोर्ट धामणगाव। अगदी चारही संघांनी वेळेवर या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे। वेताल कोपर, गुरुदत्त मानकुली, गावदेवी अंजूर आणि श्याम स्पोर्ट धामणगाव। धन्यवाद। जाऊया आपण मैदानामध्ये, सामना सुरू होतोय। अगदी पहिला चेंडू इथे स्वेर आहे, ओव्हरती लाईन आणि अगदी पिचच्या बाहेर चेंडू लँड झाला होता। पंच सुनील मात्रे सरांचा इशारा नो बॉल आणि पुढील चेंडू असेल प्रीट। अगदी पहिल्या सामन्यातून चांगली गोलंदाजी बीके याच्याकडून पाहायला मिळाली। इथे सुरुवात करताना पहिला चेंडू अगदी खराब टाकलेला आहे। संघनायक संतोष जोशी आहेत स्ट्राइक वर। येथे फुलटॉस इनसाइड आउटचा फटका, दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत। अखेरकार चेंडू महेश यांनी उचललाय। 2 धावा कंप्लीट। दोन्ही आपलं स्वतःच खातं अकाउंट ओपन झालेले आणि संघाच्या फलकावर धावा झाले ते 3 बिन बाद 3। पुढील चेंडू अगदी चेंडूला खोदून काढलेले वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, चेंडू 1 बाउंड चौकार। ते चांगला चेंडू आहे, अगदी निर्धाव चेंडू टाकलेले। धावसंख्या झाली ती 7 धावा, 3 चेंडूंचा खेळ पूर्ण। गोलंदाज बीके ओव्हर द विकेट। अगदी पहिल्या सामन्यातून बघा कालुराम भोईर याला मनकी विकेट नि बाद केलं होतं। अगदी चतुर आणि चाणक्य असा गोलंदाज बीके। कबड्डी असो की क्रिकेट या खेळाडूंनी मात्र आपल्या संघाचा आणि गावासाठी भरपूर खेळ खेळलेले आहेत। 2 धावा इंद्रपाल पाटील आहेत डीप मिड विकेट डिझाइन मध्ये। 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 या आकड्यावर। निश्चितच भरत आणि संतोष जोशी अशी सलामी जोडी आलेली आहे। इथे इनसाइड आउटचा चांगला फटका आपण पाहतोय, खाली क्षेत्र हरिवडलाय। चेंडू डीप कव्हर सीमारेषेकडे, 4 धावांसाठी चौकार। निश्चितच जेव्हापासून संतोष जोशी यांना संघनायकाची जबाबदारी दिलेली आहे तेव्हापासून त्यांचा खेळ देखील बहरलेला आहे। कित्येक सामन्यातून त्यांनी आपल्या संघाला चांगली सलामी करून दिलेली आहे। अगदी धावसंख्या 13 वर पोहोचलेली आहे आणि अगदी 12 धावा या संतोष जोशी यांच्या बॅट मधून। इथे चांगला चेंडू, निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे। बघा पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर 4, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर 2, पाचव्या चेंडूवर चौकार आणि 6व्या चेंडूवर डॉट असं षटक आपल्याला पाहायला मिळालं। म्हणजे 2 डॉट, 2 चौकार आणि 2 दुहेरी आणि 1 नो बॉल अशा एकूण 13 धावा बालकृष्ण पाटील याच्या पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत गावदेवी पिंपळगार संघासाठी।
उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा मी शाब्दिक सुनानी सहर्ष स्वागत करतोय। केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री चषक व स्वर्गीय वसंतचंद्र ठाकरे ट्रॉफी 2022 मध्ये गावदेवी 40+ व जेआरई स्पोर्ट रांजणोली आयोजित आपण एक क्रिकेट स्पर्धा पाहतोय। चला वेळ कमी घ्या मित्रांनो, अगदी आपल्याला आज देखील 8 सामने हे पूर्णपणे खेळवायचे आहेत आणि खरोखर या स्पर्धेसाठी गावदेवी 40+ रांजणोली चे सर्व सहकारी खेळाडू आणि जेआरई स्पोर्ट रेग्युलर संघाच्या सर्व खेळाडूंनी अपार मेहनत घेतलेली आहे। विनोदजी ठाकरे आणि सचिनजी ठाकरे यांची देण आहे। केंद्रीय पंचायत राज्य कपिलजी पाटील साहेबांचे एक जवळीक असे मित्र विनोदजी ठाकरे आणि सचिनजी ठाकरे यांचे संबंध आहेत आणि अगदी त्यांच्या नावाने या स्पर्धेचं आपण भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय। चला वेळ कमी घ्या प्लीज। शेलूमाता वल संघ गोलंदाज संजय ओव्हर द विकेटनी पहिल्या चेंडूला लेट कट करण्याचा प्रयत्न, शॉट थर्डमॅन वर क्षेत्ररक्षक आहेत। एकच धावी, एका धावीनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद जिंदाबाद 14 या धावसंख्येवर। अगदी gtc.com च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते। चपल क्रॉस, चांगला फटका, कुठलाही क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार। काय अंदाजी करतायत आज संतोष जोशी यांनी देखील ओपनिंग मध्ये सांगितलेले की 40 ते 50 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आणि अगदी पहिल्या 8 चेंडू मध्ये आतापर्यंत 18 धावाची भागीदारी या दोन्ही सलामीवीर खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळते। चांगली पॉझिटिव्ह सुरुवात, पहिल्या 8 मध्ये 18। चांगली फलंदाजी, आतापर्यंत 3 चौकार, 2 दुहेरी आणि 2 डॉट। या इथे चेंडूला पॉइंट आणि कव्हर मधून ट्रॅव्हल केले 2-2 क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत आणि अखेर चेंडूनी शर्यत जिंकलेली आहे। हा चेंडू देखील जातोय सीमारेषेच्या बाहेर। 4 धावांसाठी अजून एक येतोय संतोष जोशीच्या बॅट मधून चौकार। वैयक्तिक 20 धावसंख्येवर खेळतोय, संख्या बघा 22। भरत खेळतायत 1 वर, 1 नो बॉल आणि 20 धावांवर संघाचा संघनायक संतोष जोशी फलंदाजी करतोय। वाह, कर्णधार कसा असावा तर संघाची जबाबदारी स्वीकारणारा संघनायक असावा आणि अगदी संघनायकाला पात्र ठरणारी खेळी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते। 9 चेंडू मध्ये 22 धावा आणि वैयक्तिक 20 धावसंख्येवर संतोष जोशी खेळतायत। गोलंदाज तयार। पुढील चेंडू अतिशय चांगला चेंडू होता, स्वतःवर नाराज आहेत, कट करण्याचा प्रयत्न केला होता, गतीने बीट झाले। बाकीचं काम इष्टरक्षक मंगेश भोईर चांगला निभावतात। येथे बॅटची लेमन काट लागून चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमारेषेकडे। अखेरकार चेंडूला अडवला होता, मात्र बॅकअप साठी आलेल्या खेळाडूंचा प्रयत्न सफल। चेंडू सीमापार, चौकार। साठून चेंडू गेला होता। निश्चितच आज लक फायटर देखील गावदेवी पिंपलगर संघाच्या बाजूनी। धावसंख्या झाली ती 26। चांगली टोटल आहे। पहिल्या सामन्यातून जर आपण विचार केला तर फक्त 32 धावा दिल्या होत्या शेलूमाता वल संघ आणि सोनादेवी टेंबर संघाला। या उलट गावदेवी पिंपलगर संघाच्या अगेन्स्ट आतापर्यंत 11 चेंडू मध्ये त्यांनी 26 धावा दिलेली आहेत। निश्चितच पिंपलगर संघ याच पंचकृषीतील संघ आहे। ग्रुप ग्रामपंचायत रांजणोली पिंपलगर आणि ते चांगलं क्षेत्ररक्षण।
शॉट थर्डमॅन वर चेंडूला उचललंय. इष्टरक्षक मंगेश भोईर यांच्या हातामध्ये फेकी केले. वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची आणि एका धावेने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27. अगदी पहिल्या विकेटसाठी या 2 सलामीवीरांमध्ये 12 चेंडूमध्ये 27 धावांची भागीदारी झालेली आहे. आणि अगदी त्यांचे 12 मॅन रवी भाऊ देखील खुश आहेत, कारण की चांगली सुरुवात झालेली आहे. चेहऱ्यावर हास्य मुजरा पाहायला मिळतोय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 विकेट हातामध्ये आहेत. बघूया किती धावांचं लक्ष ठेवतोय शेलोमाता वल या संघासमोर. अगदी शेलोमाता वल संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये. त्यांच्याकडे देखील खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे. बालकृष्ण पाटील, संजय पाटील, इंद्रपाल पाटील, मंगेश भोईर, शिवाजी, महेश, प्रवीण, राजन मडवी, किरण पाटील अशी मोठी बॅटिंग लाईनअप आहे. बघूया 12 मध्ये 27 बनवल्यात. अजूनही येणाऱ्या 12 मध्ये 2 गोलंदाज आपल्या संघासाठी काय कामगिरी करतील हे पाहण्यासारखं राहील. अगदी सांघिक 3रं षटक घेऊन गोलंदाज इंद्रपाल पाटील. बघूया 12 मध्ये 27 ची भागीदारी या पहिल्या सलामीवीर जोडीमध्ये. भरत खेळतात 1 वर आणि 25 वर खेळतोय संतोष जोशी. पहिला चेंडू अगदी लेग फी 4. फलंदाज OUT आउट. गोलंदाज इंद्रपाल पाटील यांनी पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेले आहेत. आणि अगदी 3ऱ्या क्रमांकावर नंदू पाटील खिलपट्टीकडे येत आहेत. संघाचे माजी संघनायक. अगदी टाळ्यांचा कडकडाट खेळाडू कक्षामधून ऐकायला मिळतोय. संघनायकाचं अभिनंदन केलेले. 27 वर पहिला फलंदाज बाद झालेले. गावदेवी पिंपलगड संघाचा आता 11 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. बघूया इंद्रपाल पाटील यांनी चांगली सुरुवात करून दिलेली आहे. यानंतर पुढील दोन्ही संघांनी आपण आले जी रिपोर्टिंग करायची वेताल कोपार आणि गुरुदत्त मानकोली. येथे मिस टाइम फटका आहे. बघूया इष्टरक्षकाच्या मागे क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न आणि अजून एक धक्का गावदेवी पिंपलगड संघाला नंदू पाटीलच्या रूपानं. चांगला अगदी इंद्रपाल पाटील यांना ज्या खेळासाठी ओळखला जातोय तोच खेळाडू आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना. अगदी 12 मध्ये 27 होत्या आणि 3ऱ्या षटकातील 2 चेंडूवर सलग 2 विकेट इथे घेतलेली आहेत. बघूया हॅट्रिक ऑन असेल. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक घेण्याची संधी इंद्रपाल पाटील याला चालून आलेली आहे. मात्र सलामीवीर भरत स्ट्राईक वर असतील. 4थ्या क्रमांकावर विलास आलेले आहेत. 27 वर दुसरा धक्का लागलेले. गोलंदाज इंद्रपाल ओव्हर द विकेट. या इथे अजून एक चांगला चेंडू. अगदी फुल लेन डिलिव्हरी होती. समोर खेळण्याचा प्रयत्न बसतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चेंडूची लाईन अँड लेन मात्र मिस झालेली आहे. फलंदाज भरत यांच्याकडून. चांगली सुरुवात. पहिल्या 3 चेंडू मध्ये 2 फलंदाज बाद. या इथे पटका केलेत. उंची जास्त लांबी कमी. बालकृष्ण चेंडूच्या खाली झेल सुटतोय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद आणि झेल भरत यांचा ड्रॉप झालेले आहे. आणि बघा जिथे एकही धाव घेता आली नसती तिथे 3 धावा या धावून पूर्ण केलेले आहेत. म्हणूनच मित्रांनो क्रिकेटचं समीकरण आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच.
गोलंदाजाचा पाठीचा कणा का संबोधला जातोय क्षेत्ररक्षकाला? मला वाटतं थोडीशी दुखापत झालेली आहे बालकृष्ण याला, कारण की हाताला आधीच बँडेज आहे आणि मला वाटतं चेंडू देखील त्या हातावरच पडलेले आहे. अगदी झेल सोडला आणि 3 धावा देखील खर्च झाल्या आणि अगदी इंद्रपाल पाटील यांच्या तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर 3 धावेनी गावदेवी पिंपळगर संघाची धावसंख्या झाली ती 2-30. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय गावदेवी पिंपळगर संघ. संतोष जोशी यांनी सांगितलं होतं नाणेफेक घातल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आम्ही 40 ते 50 धावांचं लक्ष ठेवू शेलोमाता वल संघासमोर. पुढील दोन्ही संघांनी बघा आपण आल्याची त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. फक्त 8 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. गुरुदत्त मानकुले आणि वेताल कोपार तीस धावसंख्या झालेली आहे. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. इंद्रपाल यांनी पहिले 2 चेंडूवर 2 विकेट, तिसरा डॉट आणि चौथ्यावर देखील बाद करण्याची खेळाडूला संधी होती, मात्र झेल ड्रॉप झाला होता. आता स्ट्राइक वर असतील विलास. गोलंदाज तयार. हलक्या हाताने चेंडूला जंटल पुश केले. कव्हर पॉइंट डिझाइन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला उचलतील, फेकतील. वेल होती 2 धाव पूर्ण करण्याची. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव. बघूया तिसरीचा प्रयत्न फसला होता आणि फलंदाज मला वाटतं धावचीत बाद झाली आहेत. भरत तिसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये बाद झालेले आहेत. अगदी या चेंडूवर 2 धावा येतील. संघाची धावसंख्या झाली ती 32 धावा. 17 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि फलंदाजीसाठी क्रमांक 5 वर गुणेश येतोय. गावदेवी पिंपळगार संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, डावपुरा शैलीदार फलंदाज गुणेश पाटील याच्यासाठी बघा आल्या आल्याच पारितोषिक लागलेले आहे. सोनू पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघूया गुणेश या संधीचं सोनं किती करतोय. सोनू पाटील यांनी आपल्यासाठी बक्षीस जाहीर केलेले आहे. गुणेश प्रत्येक षटकाराला 200 रुपये. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या ती 32. डावपुऱ्या फलंदाजासाठी गोलंदाज इंद्रपाल पाटील ओव्हर द विकेटनी आपल्या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी मार्गस्थ होतील वेपी डाईस यांच्या टोकाकडून. अगदी बघा शेलोमाता वर्ल्ड संघाला इथे सक्त वॉर्निंग दिली जाते. आपण वेळ अधिक घेता मित्रांनो, प्लीज प्लीज आपण अधिक वेळ घेऊ नका. चला गुणेश पहिल्या चेंडूला अगदी ऑन साइडला केलायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात गुणेश याच्यासाठी आणि ते 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या झाली ती 3 बाद 32. शेवटच्या 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे
आणि बघूया गोलंदाज निश्चितच प्रवीण पाटील येथील शेलोमता वल्य संघाचा एक अनुभवी असा गोलंदाज प्रवीण पाटील. प्रवीण पाटील कडे देखील व्हेरायटी चांगली आहे. कधी फास्ट स्लो लेग स्पिन ऑफ स्पिन अशी गोलंदाजी त्याच्याकडे आहे. बघूया मात्र या सामन्यातून कशा प्रकारे आपल्या संघासाठी शेवटचा आणि अंतिम षटक हाताळेल. समोर फलंदाज आहेत विलास. 32 धावा झाल्यात. 6 चेंडूंचा खेळ पूर्ण आहे. मित्रांनो आपण पाहतात केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री चषक व स्वर्गीय वसंत ठाकरे ट्रॉफी 2022 या क्रिकेट स्पर्धेचा आयोजक गावदेवी 40+ व जय रिसोर्ट रांजणोली आयोजित. पहिल्या चेंडूला ती चांगला स्पंच फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण राजन मडवी तिथे उपस्थित होते आणि अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील सुरेख. 2 धावा कंप्लीट. 2 धावसंख्या पोहोचते ती 34 वर. 34 धावा झाल्यात. 3 फलंदाज बाद. पुढील दोन्ही संघांनी आपल्याला जी रिपोर्टिंग करायची आहे वेताल कोपर आणि गुरुदत्त मानकोली. ते मात्र ऑन साइडला फटका खेळलेत. बघूया क्षेत्ररक्षक होते महेश. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. दोन धावा इथे कंप्लीट केलेत. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी सीमारेषा लगत चेंडूला अडवला होता डीप मिड विकेट डिझन मध्ये आणि आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या झाली ती 36. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 36 धावा झाल्यात. बघूया 40 ते 50 धावा काढण्याचा प्रयत्न करू आणि अगदी 40 धावेच्या उंबरठ्यावर गावदेवी पिंपलगर संघ. गोलंदाज प्रवीण. शॉर्ट रनअपनी ओव्हर द विकेट. विलास यांच्यासाठी अतिशय चांगला लेटकटचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक बीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 38 धावा. चला पुढील दोन्ही संघांनी आपण याची रिपोर्टिंग करायची आहे. वेताल कोपर आणि गुरुदत्त मानकोली. 38 धावा. 3 चेंडूंचा पहिल्या डावातील खेळ शेष आहे. गोलंदाज तयार आणि ते हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अगदी फलंदाज देखील दक्ष आहेत. गुणेश आपल्या घरामध्ये सुरक्षित. येथे चेंडूला कव्हर पॉइंट त्यांच्या वरून खेळलेत. बघूया एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या इथे फलंदाज धावचीत बाद. स्वतःला झोकून दिलं होतं. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण असं पाहतोय मात्र प्रयत्न असफल. फलंदाज विलास बाद झालेत. एकच धाव येईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 39 वर. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. प्रवीण पाटील यांनी पहिले 4 मध्ये 7 खर्च केले आहेत. भोलेनाथ येत आहेत. बघूया 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 39 धावा झाली आहेत. भोलेनाथ पाटील यांच्यासाठी देखील सोनू पाटील जितेश पाटील यांच्याकडून जर भोलेनाथ यांच्या बॅट मधून षटकार येतोय तर आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. बघा 2 चेंडू आहेत आणि स्ट्राइक वर देखील आहेत. सोनू पाटील यांनी देखील गुणेशसाठी बक्षीस लावलंय मात्र गुणेश सध्या नॉन स्ट्राइक वर.
चला ओव्हर द विकेटनी डावखुऱ्या फलंदाजासाठी प्रवीण. बघूया भोलेनाथ आणि गुणेश दोन्ही डावखुरे आताचे फलंदाज खेळपट्टीवर. या इथे अंतराईज खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. ऑफसाईड रिझन मध्ये टॅप करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. बाकीचं काम इष्टरक्षक चौक बजावतोय. चला पुढील दोन्ही संघांनी त्वरित आपली रिपोर्टिंग करायची आहे. पहिल्या डावातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 39. गोलंदाज प्रवीण पुढे येऊन खेळलेत. बघूया मिस टाइम आहे. झेल उडालाय आणि ते झेल टिपला गेलेले आहे आणि पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे. गावदेवी पिंपलगर संघाची 5 बाद 39 धावा बनवल्या. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आणि विजयासाठी 40 धावांचं लक्ष ठेवलेले आहे. अगदी 10च्या सरासरीनं विजयासाठी शेलोमाता वल या संघाला 40 धावा बनवायचे आहेत आणि दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल की चांगली गोलंदाजी ही आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर. थँक्स, धन्यवाद कालूजी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. व्यासपीठावर मंचावर नुकतेच ज्यांचं शुभ आगमन झाले, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे करता धरता मान्य श्री सचिन ठाकरे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटी अर्थातच 40+ रानोडी संघाच्या वतीनं मनापासून स्वागत. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. मित्र चालू सामन्याचा आपण जर अपडेट पाहिलं तर विजयासाठी 40 धावांची आवश्यकता, प्रतिशत कामाकी 10 धावांची गरज आहे. मात्र 2016 या स्पर्धेचा आपण विचार केला तर निश्चित या स्पर्धेमधून पिंपळगर संघाने उत्कृष्ट कामगिरी करून या चषकावर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर 2017 या स्पर्धेत आपण विचार केला तर मात्र त्या स्पर्धेमधून एक उत्कृष्ट कामगिरी करून या चषकावर ज्यानं नाव कोरलं होतं तो संघ होता शेळूमाता बळ. 2016चा विजेता संघ आणि 2017चा विजेता संघ दोन्ही संघ आपण एकमेकाच्या अगेन्स्ट या मैदानामधून पाहतोय. वेलकम गुरुदत्त मानकुली संघाचे कॅप्टन राहुलजी, तुमचं देखील मनापासून स्वागत. वेलकम सँडी. वेलकम सुस्वागतम. गुरुदत्त मानकुलेनी वेताल कोपार. चला दोन्ही संघांनी अगदी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. गुरुदत्त मानकुली संघाची रिपोर्टिंग झालेली आहे. वेताल कोपार आपण देखील या सामना विश्रांतीसाठी थांबलाय. आपण पुढील सामन्याची नाणेफेक करूया. आणि जय हनुमान गोवे या संघाचे दिलीप पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजक विनोदजी ठाकरे आणि सचिनजी ठाकरे तसेच गावदेवी रांजणोली आणि चार स्पोर्ट रांजोलीचं कौतुक केले. तसेच दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद दिलीपजी पाटील, विष्णूजी ठाकरे. आणि गणपतजी भगत. चला विष्णूजी ठाकरे आणि गणपतजी भगत दोन्ही मान्यवरांनी या टॉस बॉक्स मध्ये वेताल कोपर संघाचे संघनायक अथवा प्रतिनिधी आपण उपस्थित असाल तर यायचं आहे. गुरुदत्त मानकुली संघ इथे दाखल झालेले आणि त्यांची रिपोर्टिंग देखील झालेली आहे. मान्यवर टॉस बॉक्स मध्ये येत आहेत. वेताल कोपर संघाचा संघनायक अथवा प्रतिनिधी कोणी असेल तर आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. एक काम कर, दुसरा फिल्डर लाव. फिल्डर काही त्याला या करायला लागेल.
हॅलो हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी खास करून अग्री समाजातील एक उत्तम कवी आहेत सुरेश मुकादम न्यू मिलन पायगाव या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि खंदे समर्थक देखील आहेत. सुरेश मुकादम यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद सुरेशजी मुकादम. आपण सध्या युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण लाईक करता. बॅक टू नाउन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून रंगतोय हा सामना. जे दोन संघांचा जर आपण विचार केला 2016 या स्पर्धेचा विजेता संघ पिंपलघर तर 2017 या स्पर्धेचा विजेता संघ शेलू मातावळ या दोन दिग्गज संघामधून हा सामना रंगतोय. चला श्री बेताल कोपर संघाचा कॅप्टन प्लीज आपण वेलकमी घ्या. आणि कदाचित आपण या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहिला नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. कदाचित तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. त्या अनुषंगानं संघाचा कॅप्टन आपण प्लीज वेलकमी घ्या आणि लगेच आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. श्री बेताल कोपर संघाचा कॅप्टन शेवटची 5 मिनिटं तुमच्याकडे 5 मिनिटाच्या आपण आपलं रिपोर्टिंग केलं नाही तर कदाचित तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. पॅनल्टीचा सामना करावा लागेल. श्री बेताल कोपर संघाचा कॅप्टन तुम्हाला शेवटची 5 मिनिट आहेत आणि 5 मिनिटाच्या आत आपण आपलं रिपोर्टिंग करून लगेच टॉस बॉक्सशी संपर्क देखील साधायचा आहे. मानकुली संघाचं रिपोर्टिंग देखील या ठिकाणी झालेले. संघाचा कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहे. तर चला जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघ म्हणून रंगतोय हा सामना. दोन्ही संघाचे मित्र जर आपण विचार केला 2016 आणि 2017 16 मधून या चषकावर ज्या संघाने नाव कोरलं तो संघ आपण पाहतोय पिंपलघर आणि 2017 या स्पर्धेमधून या चषकावर ज्यानं नाव कोरलं होतं तो संघ पाहतोय शेळू माताबळ. तर बघूया 2022 या स्पर्धेतला सामना खेळताना दोन्ही दिग्गज संघ एकमेकांसमोर आहेत आणि कुठला संघ औषधानिक परफॉर्मन्स करून या सामन्यावर आपला विजय संपादित करतोय शेळू माताबळ की गावदेवी पिंपळघर की शेळू माताबळ. वेलकम उमेश भाऊ. चला या आपले दोन्ही मान्यवर आपण या टॉस बॉक्स मध्ये तसेच संघाचे संघनायक गुरुदत्त मानकोली आणि वेताल कोपर यायचे राहुल माली सँडी माली आपण या टॉस बॉक्स मध्ये वेताल कोपर संघाचे संघनायक देखील टॉस बॉक्स मध्ये येत आहेत. आमचे दोन्ही मान्यवर देखील आम्हाला टॉस बॉक्स मध्ये जॉईन झालेले आहेत. दोन्ही मान्यवरांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम. या राहुल माली दोन्ही संघांच्या संघनायकांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. वेलकम राहुल माली सँडी माली. बघा मी दोन्ही संघांच्या माहितीसाठी नाण्याचं स्वरूप सांगतोय. एका बाजूला विनोदजी ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला सचिनजी ठाकरे असं नामकरण आहे. सचिनजी ठाकरे आणि विनोदजी ठाकरे मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणं उडवलं जाईल. कुठला संघनायक आवाज देईल? विनोदजी ठाकरे असं म्हणणं आहे वेताल कोपर संघाच्या संघनायकाचं. आणि अगेन सचिनजी ठाकरे आलेले. गुरुदत्त मानकुली संघाने नाणेफेक जिंकलेले. सँडी आपला निर्णय क्षेत्ररक्षण. धन्यवाद मित्रांनो. पुढील सामन्याची नाणेफेक झालेली आहे. आपण अधिक वेळ घेत नाही आहोत. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा. मानकुली संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय आणि फलंदाजीसाठी वेताल कोपर संघाला आमंत्रित करतोय. जाऊया आपण कॉम्प्युटर बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर. थँक्स. धन्यवाद. धन्यवाद कालूजी.
पहिला चेंडू थोडासा मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये शतरक्षक खाली आहे मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो जीवदान दिले जातं आयुष्यमान भावाचा आशीर्वाद बघा सामना विजयासाठी शतरक्षक देखील फार महत्वाचं असतं या ठिकाणी नंदूच्या माध्यमातून झेल सोडला जातो जीवदान दिलं जातं बिकियाला आणि 2 धावा देखील मिळतील संघाला या 2 धावांनी बिके देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतो संघाचा श्रीगणेश्वर धावसंख्या होते बिनबाद 8 पुन्हा एकदा चेंडूवर थोडासा मिस टाइम फटका आहे ऑन साइडला चेंडू जातोय एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केली जाते बिकेच्या बॅट मधून चांगली फलंदाजी आपण पाहतोय या 2 संघात धावसंख्या 2 पुढे सकते 10 दुहेरी अंकामध्ये प्रवेश होतोय धावसंख्या होते ती बिन बाद 10 जिंदाबाद सुरुवात आहे चांगली सुरुवात आहे उत्तम सुरुवात आहे दर्जेदार सुरुवात आहे सकारात्मक सुरुवात आहे पुन्हा एकदा बिकियाच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट मात्र बघूया चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय काय कमालीचा झेल कलेक्ट केला जातो वेल जज कॅच बिलासेच्या माध्यमातून अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो महत्वाचा फलंदाज बिके याला मैदान सोडावे लागेल आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर असा प्रकटचा फटका देखील आपण पाहतो चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट एक धाव घेण्याची देखील संधी या ठिकाणी प्राप्त होते फलंदाजाला दुसरी धाव देखील केली जाण्याचं कारण देखील आपण पाहिलं होतं एक उत्तम झालं ती चेंडू व्यवस्थित कलेक्ट करता आला नव्हते आणि बोनसच्या रूपाने एक धाव या ठिकाणी मिळते शिडू माता बळ्या संघाला धावसंख्या इकडे पुढे सकते 2 ने पुढे सकते 12 सन्मानी व्यासपीठावर यांच्यावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी उपस्थिती आहे त्या प्रतिष्ठित मंडळीमध्ये आपण गुरुदत्त मानकर संघाचे खंदे समर्थक आणि शिवसेनेचे शिवसेना शाखा प्रमुख मानकोली सन्माननीय भरत रामदास माळी या मान्यवरांसाठी काही शुभ आगमन झाले मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतोय गुरुदत्त मानकर संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्याचबरोबर शिवसेना शाखा मानकोली त्या शाखेचे शाखा प्रमुख देखील आहेत सन्माननीय भारत माळी यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत षटक क्रमांक पहिला संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-12 एक चांगली सुरुवात आहे उत्तम सुरुवात आहे दर्जेदार सुरुवात आहे सकारात्मक सुरुवात आहे विजयाचं लक्ष 40 धावांचा प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी आहे मात्र या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त धावा आपण धावफलकावर पाहतोय धावसंख्या ती 1-12 चला प्लीज पिंपलकर संघाचा कॅप्टन आपण देखील थोडस वेल कमी घ्या षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला सांगित दुसरं गोलंदाज महेश अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण चेंडू जागेवरून कुठेतरी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आणतो फलंदाज इंद्रपाल याला बघा चेंडूला फटका मारायचा असेल सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटफर असतं तुमचं टायमिंग असते तुमची नजर असते जागेवरून थोडासा अंदाज खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला इंद्रपाल याचा चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आला नव्हतं निर्धाव चेंडू जाते धावसंख्या स्थिर आहे आता मात्र मिस टाइम फटका आहे स्वतः आपल्या फळतोडणी चेंडूला कलेक्ट करतो वेल जज कॅच महत्वाचा फलंदाज इंद्रपाल देखील या ठिकाणी बाद होतोय
पण येतो मंगेश. मंगेश येतोय. बघा मंगेश, तुम्हाला देखील या स्पर्धेमध्ये एक सुवर्ण संधी असेल. तुमच्या बॅटमधून षटकारांची अटॅक साधली जाते. तर या स्पर्धेसाठी ज्यांना तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे सन्माननीय विकास जोशी, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला दिले उत्कृष्ट मानवतेची आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर गिफ्ट टॅम्पल, त्यांच्याकडे तुम्हाला योग्य ते पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. त्याचबरोबर मला तो उत्कृष्ट फलंदाज ही देखील ट्रॉफी त्यांच्याच माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेली आहे. विकास बाळराम जोशी यांच्याकडनं तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिले जाणार आहे. दूरवरून खेळण्यात बॅट्समॅन सांगितलं बोल बॅट फलंदाजाला उत्कृष्ट ट्रॉफी उत्कृष्ट बेस्ट बेस्ट बॅट्समॅनला आणि जगन उत्कृष्ट बॅट्समॅन शूज आहेत. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रत्यक्ष आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी, सगळ्यात विश्वास त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी. या ठिकाणी डिफेन्सिव्ह फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. फक्त चेंडूला थोडंसं डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिजे. हलक्यात चेंडू थोडंसं खेळून काढलं होतं. चेंडू शॉट मात्र बॅट्समॅन ना बॉलर 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 ओके. उद्या 4 वाजता आहे आज नाही. बघा मित्रो, या स्पर्धेमधून देखील आपण एक प्रेक्षणीय सामना पाहणार आहोत. कैसा हराया, जबरदस्त मॅच होणार आहे दोन दिग्गज संघामधून. उद्या ठीक 4 वाजता हा सामना असेल. त्या अनुषंगानं दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपला रिपोर्ट त्या अगोदर करायचंय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा मेस्कूट या ठिकाणी साधता आला नव्हता. फलंदाज संजीव आला. एक निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. पडल्यानंतर थोडासा चेंडू आणि उचली घेतलेला आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे 14. षटक क्रमांक दुसरं संपतंय. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 14. वेलकम मनोहरजी. आता येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी अजूनही 26 धावांची गरज. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज गोट्या, वय वर्ष 65. येणारे 12 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज आहे. मात्र संघातील सर्वात महत्वाची बिन्नीची जोडी मैदानावर मंगेश आणि संजय. दोन्ही फलंदाजांकडे चांगली फलंदाजी आहे. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या. वेलकम प्रमोद. या स्पर्धेसाठी प्रमोद याचं देखील मी कौतुक करेन. काय अपार कष्ट, अपार मेहनत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. गोट्या येतो गोलंदाज आणि पहिला चेंडू खराब चेंडू, उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. थोडंसं आपटेकर पद्धती चेंडू तो फलंदाज ऑन साईडला जातो. चेंडूला सुंदर पुलचा फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा हा दनी षटकार येतोय.
गोट्याचा पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका आपण मंगेशाच्या बॅट मधून पाहिला बघा मंगेश तुम्हाला देखील एक सुवर्ण संधी आहे पुन्हा एकदा मंगेशाच्या बॅट मधून बिग ब्लास्ट कमालीचा फटका खराब चेंडू उत्तम प्रात जसं प्रश्न तसं उत्तर विकास वालन जोशी यांच्याकडे देखील तुम्हाला योग्य ते पारितोषिक दिले जाणार हॅट्रिक साठी 2 षटकार तुमच्या बॅट मध्ये आतापर्यंत जमा झालेले आहेत कमालीचा फटका आपण पाहिला संघ थोडासा कमबॅक करतोय शेळू माता वर्ल्ड अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गोट्या पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका चेंडू जातोय आउट ऑफ पार्क हॅट्रिक मंगेश मी म्हटलं होतं मंगेशाच्याकडे ॲबिलिटी चांगली क्षमता उत्तम फलंदाज या स्पर्धेतली मित्र दुसरी हॅट्रिक आहे कालच्या स्पर्धेमध्ये आपण नितीन याला पाहिलं आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आला चेंडूची लाईन रीड करता आली मिडल बॅट चेंडू घेता आला नव्हता फलंदाज मंगेश याला सुरेख सुंदर अप्रतिम चेंडूची फेक आता मात्र थोडस गोलंदाज देखील कमबॅक करतोय पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार खाल्ल्यानंतर आता मात्र 2 चेंडू मधून थोडस कमबॅक करताना गोलंदाजला पाहतोय अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कोट्या चेंडूला विकेटचा फटका आणि बघूया एक्झॅक्ट चेंडू कुठे ट्रॅव्हल झाले मला वाटतं 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू सीमाच्या बाहेर जाणार चौकार येतोय बघा या स्पर्धेतला 17वा चौकार देखील मंगेशाच्या बॅट मधून येतोय कमालची बॅटिंग आपण पाहिली मंगेशाची तब्बल 22 धावा समीकरण बदलते येण्यास बीजासाठी आणि फक्त आता 4 धावांची गरज वेलकम रोहिदास पाटील तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत वेलकम गणेश पाटील ओम साई पिसे या संघाचे एक नामांकित क्रिकेटर आणि तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज नंदू येणारी 7 चेंडू विजयासाठी फक्त 4 धावांची गरज आहे पहिला चेंडू मात्र थोडासा आउट ऑफ स्टंप खराब चेंडू दिशांची चेंडू स्पेअर मारा 50 समांतर धाव मिळते अवांतर येणारी चेंडू 6 विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता काय कमालीची कामगिरी आज शेळू माता वर्ल्ड संघाने देखील स्पर्धेमधून केलेली आहे 2017 या स्पर्धेचा विजेता संघ त्याचबरोबर 2016 चा पण विचार पिंपळ संघ विजेता ठरला होता मात्र दोन्ही संघांमधून 2022 स्पर्धेतला हा सामना आपण पाहताना आता मात्र या सामन्यावर विजय संपादित होतोय जवळ ते शेळू माता वर्ल्ड या संघाचं
एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सॉरी एकच धाव आहे आणि एक धाव घेण्याचा जो आत्मघातकी प्रयत्न आहे, प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज संजू बाद होतोय. शिवाय येतोय. 5 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. शेणूमाता बळे या स्पर्धेमधून अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी करतोय. कमालीची बॅटिंग आपण पाहिली मंगेशाची. तिसऱ्या षटकारामधून अतिशय चांगल्या धावा शेणूमाता बळे संघासाठी आपण पाहिल्या. थोडस मिस टाइम फटका चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. येणारे चेंडू 4 असतील. विजयासाठी आता फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. कदाचित तुमच्याकडे बॅलन्स अजून असतं तर या सामन्यामधून प्रेक्षकांना देखील मजा आली असती. गोट्या सर्वात मागडा गोलंदाज ठरल्या स्पर्धेतला. अगेन्स्ट गोलंदाज अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. बघा आता येणारे चेंडू 3. विजयासाठी 2 धावांची गरज. सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा पलटवार करताना पिंपळकर संघ. कदाचित हा चेंडू डॉट झाला तर सामन्याचं चित्र देखील फार वेगळं असेल. 2016 आणि 2017 या स्पर्धेचे दोन्ही संघ विजेते आहेत. 16 मधून आपण पाहिलं होतं या चषकावर मानकरी ठरला होता संघ पिंपळघर. त्यानंतर 2017 या स्पर्धेमधून या चषकावर मानकरी ठरलेला संघ आपण पाहिला शेणूमाता वर्ल्ड संघ. येणारे 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. सध्या जस्ट ऑप्शन जर पाहिलं तर शेणूमाता बळे संघाला या स्पर्धेमध्ये विजय संपादित करण्याची नामी संधी आहे. मात्र बघूया क्रिकेट आहे काय घडू शकतो. येणारे 3 चेंडू विजयापासून 2 धावा दूर आहे. खराब क्षेत्ररक्षण. कदाचित हा झेल तुम्ही कलेक्ट करू शकला असता. अडलक गाव देवी